नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अशा रहस्याचा उलगडा करणार आहोत जे तुमच्या आमच्या भविष्याशी थेट जोडलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, सध्या जागतिक स्तरावर अगदी पडद्यामागे एक अत्यंत अभूतपूर्व अशी आर्थिक पुनर्रचना सुरू आहे. अशा काही मोठ्या हालचाली घडत आहेत ज्यांचा थेट परिणाम जागतिक व्यवस्थेवर होणार आहे. चला तर मग जगातील सर्वात मोठ्या सत्ता आणि अर्थकारणाच्या या खेळामागील लपलेला आराखडा आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता तुम्हीच विचार करा, इलॉन मस्क, टिम कुक आणि ब्लॅकरॉकचे लॅरी फिंक यांसारखे अमेरिकेचे 18 सर्वात ताकदवान बिझनेस टायकून्स अचानक चीनला का गेले असतील? अमेरिकेच्या इतिहासात परदेश दौऱ्यासाठी एकत्र आलेलंही कदाचित सर्वात शक्तिशाली व्यावसायिक नेतृत्व होतं. संपूर्ण जगाचं लक्ष या बैठकीकडे लागून राहिलं होतं, कारण यामागे फक्त कुठल्या तरी व्यापाराची चर्चा नाहीये, तर एका नव्या जागतिक चलन व्यवस्थेची पायाभरणी असल्याची दाट शक्यता आहे. आणि तिथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले, आपण थ्युसिडाइड्स ट्रॅपवर मात करून एक नवा आदर्श निर्माण करू शकतो का? ऐकायला हे थोडंसं जड वाटत असेल, पण जगातल्या 2 महासत्ता उघडपणे युद्धाच्या ऐतिहासिक शक्यतेवर चर्चा करत आहेत. ही नक्कीच साधी गोष्ट नाहीये, बरोबर? ही जगाचं भविष्य ठरवणारी एक अत्यंत महत्त्वाची वाटाघाटी आहे. मग हा थ्युसिडाइड्स ट्रॅप म्हणजे नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा इसवी पूर्व 400 मधला एक ग्रीक सिद्धांत आहे. जेव्हा एखादी नवीन वाढती ताकद आधीपासून प्रस्थापित असलेल्या सत्तेला आव्हान देते, तेव्हा काय होतं? इतिहास सांगतो की याचा शेवट युद्धातच होतो. नोंदवलेल्या 16 पैकी तब्बल 12 प्रकरणांमध्ये युद्धच झालंय. म्हणजे सध्याची ही भूराजकीय चढाओढ किती भयानक वळणावर उभी आहे याचा तुम्हीच अंदाज लावा. बरं, इतिहासात असं आधी कधी घडलं होतं का? बघूया. भाग 1, ऐतिहासिक पूर्वोदाहरण, 1985चा प्लाझा करार. हे सगळं समजून घ्यायला आपल्याला साधारण 40 वर्ष मागे जावं लागेल. 1985 मध्ये प्लाझा करार नावाची अशीच एक अतिशय गुप्त बैठक झाली होती. या एका कराराने एका देशाला प्रचंड श्रीमंत बनवलं तर दुसऱ्याची पूर्ण वाट लावली. त्यावेळी अमेरिकेला मोठी व्यापारतूट आणि खूप मजबूत डॉलरचा सामना करावा लागत होता. मग त्यांनी काय केलं? स्वतःचा उत्पादन व्यवसाय वाचवण्यासाठी त्यांनी मित्र राष्ट्रांना चलन बाजारात हस्तक्षेप करायला लावून डॉलर मुद्दाम कमकुवत केला. पण जपानचं काय? जपानला याचा भयंकर फटका बसला. त्यांच्या येन या चलनाचं मूल्य अचानक दुप्पट झालं. यातून एक एवढा मोठा ॲसेट बबल तयार झाला की जपानची अर्थव्यवस्था पुढची 30 वर्ष अक्षरशः रखडली, ज्याला आपण लॉस्ट डेकेड्स म्हणून ओळखतो. मग आता असाच एखादा नवा करार होऊ घातलाय का? हे जाणून घेण्यासाठी वळूया दुसऱ्या भागाकडे. लपलेले उत्प्रेरक, जागतिक ऊर्जेचा बुद्धिबळपट. सध्याच्या या जागतिक खेळातलं सर्वात मोठं छुपं हत्यार कुठलं असेल? अणुवस्त्र अजिबात नाही. ते हत्यार आहे ऊर्जा. आता बघा, होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक ऊर्जेच्या प्रवाहात किती महत्वाची आहे. जगातल्या तब्बल 20% ऊर्जेचा पुरवठा या एकाच मार्गातून होतो. आणि सध्या काय चालू आहे? संघर्षामुळे हा मार्ग बंद आहे. याचा अर्थ जागतिक अर्थव्यवस्थेची अक्षरशः नस दाबून धरली गेली आहे. हे फक्त भौगोलिक संकट नाहीये, तर एक भयंकर मोठं आर्थिक हत्यार म्हणून वापरलं जात आहे. वरवर बघता बाजारात सगळं शांत वाटत असेल, पण आतून जगातले तेलाचे आपत्कालीन साठे अत्यंत वेगाने संपत चाललेत. इथे बघा, जूनपर्यंतच तेल साठ्यांनी ऑपरेशनल स्ट्रेस लेव्हल गाठली होती. 4 जुलैच्या आसपास अमेरिकेचे साठे चिंताजनक पातळीवर आले आणि सप्टेंबरपर्यंत रिफायनरी चालवण्यासाठी लागणारी किमान पातळी देखील संपण्याची भीती आहे. थोडक्यात सांगायचं तर काय, आपण सगळे भविष्यातलं तेल आजच कर्जावर वापरतोय. आता हे सगळे दुवे जोडून बघूया. तुम्हाला एक गोष्ट जाणवली आहे का? रशिया आणि चीनकडे अणुवस्त्र तंत्रज्ञान आहे, पण ते इराणला अणुवस्त्र का देत नाहीत? कारण सोप्पं आहे. त्यांच्यासाठी ती बंद असलेली हॉर्मुझची सामुद्रधुनी हेच खरं आणि सर्वात प्रभावी आर्थिक हत्यार आहे. तेलाचा जागतिक साठा कमी झाल्यामुळे पश्चिमेकडच्या देशांवर वाटाघाटी करण्यासाठी अत्यंत तातडीचा दबाव येतोय. त्यामुळे अणुवस्त्र प्रसारावर नकाराच्या ज्या काही सार्वजनिक घोषणा होतात ना, तो सगळा केवळ एक राजनैतिक देखावा असल्याचं स्पष्ट होतं. आणि हाच जागतिक तेलाच्या पुरवठ्यावर जाणीवपूर्वक निर्माण केलेला ताण आपल्याला घेऊन जातोय आपल्या तिसऱ्या भागाकडे. सर्वात मोठा सिद्धांत म्हणजेच प्लाझा करार 2.0. तुम्ही हा आकडा बघा, $1 ट्रिलियन. हो, संपूर्ण जागतिक चलन व्यवस्थेच्या या प्रस्तावित पुनर्रचनेतला हा आकडा अक्षरशः थक्क करणार आहे.
माहितीनुसार चीनने अमेरिकेमध्ये एवढी महाकाय गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. ही रक्कम प्रामुख्याने तिथे उत्पादन कारखाने आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वापरली जाण्याची शक्यता आहे. ऐकायला हे अमेरिकेसाठी खूप फायदेशीर वाटत असेल, पण थांबा, या गुंतवणुकीची किंमत खूप मोठी आहे. कारण या कराराच्या लपलेल्या अटी अत्यंत कठोर आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये स्कॉट बेसेंट यांच्यासमोर जो प्रस्ताव ठेवण्यात आलाय त्यानुसार चीनच्या या महाकाय गुंतवणुकीच्या बदल्यात अमेरिकेला चीनी करारांवरील राष्ट्रीय सुरक्षेचे निर्बंध पूर्णपणे हटवावे लागतील. अमेरिकेत उभारल्या जाणाऱ्या चीनी मालकीच्या कारखान्यांवरील टॅरिफ्स म्हणजेच कर काढून टाकावे लागतील. या व्यतिरिक्त तायवान आणि दुर्मिळ खनिजांबाबत काही छुपी तडजोडीही यात असू शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातून चीनला जगातल्या सर्वात मोठ्या अमेरिकन ग्राहक बाजारात अत्यंत महत्त्वाचा थेट प्रवेश मिळेल. पण इथे एक मोठा फरक लक्षात घ्या. चीन 1985च्या जपानसारखी चूक अजिबात करणार नाही. जपानने डॉलरच्या तुलनेत स्वतःच्या चलनाचं कृत्रिम मूल्य वाढू दिलं आणि स्वतःच निर्यात अर्थव्यवस्थेचं नुकसान करून घेतलं. पण लॉस डिकेड्सचा व्यवस्थित अभ्यास असलेल्या चीनची रणनीती वेगळी आहे. चीन आपल्या युवान या चलनाचं थेट अवमूल्यन किंवा अधिमूल्यन करण्यास पूर्ण नकार देतोय. त्याऐवजी ते एका पूर्णपणे वेगळ्या तटस्थ मालमत्तेच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचं मूल्य कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. आणि ती तटस्थ मालमत्ता कोणती असू शकते? बहुधा सोने. हे दोन आकडे या सिद्धांताची स्पष्ट पुष्टी करतात. आजही अमेरिकन सरकारच्या दप्तरी त्यांच्याकडे असलेल्या 8,000 टन सोन्याची किंमत प्रति औंस फक्त $42 दाखवली जाते. आणि हे कधी ठरलं होतं? 1973 मध्ये. पण आज सोन्याचा खरा बाजारभाव $45,000च्याही पुढे गेलाय. विचार करा, जर सोन्याची बाजारातल्या खऱ्या मूल्यावर पुनर्रचना केली गेली तर जागतिक अर्थव्यवस्थेत केवढी मोठी ऐतिहासिक उलथापालट होईल. हा संपत्तीचा प्रवाह आपल्याला खूप काही सांगून जातो. सध्या अमेरिका हा बिगर चलन भौतिक सोन्याचा सर्वात मोठा निर्यातदार देश बनलाय. हे सगळं प्रचंड प्रमाणातील सोने आधी स्वित्झर्लंडला आणि नंतर अंतिम टप्प्यात कुठे जातंय? तर चीनकडे. आणि इतिहासाचा एक अगदी साधा पण कठोर नियम आहे. जो देश सोने निर्यात करतो तो आपली ताकद गमावतो आणि जो देश सोने आयात करतो तो जगाचे नवे नियम लिहितो. ही एका मोठ्या चलनविषयक बदलाची अगदी स्पष्ट नांदी आहे. आता तुम्ही म्हणाल, या सगळ्या भूराजकीय सिद्धांतांचा आपल्या खऱ्या जगावर काय परिणाम होतो? तर तोच आपला शेवटचा भाग आहे. खऱ्या जगावरील परिणाम, के आकाराचे वास्तव. जर डॉलरचं अवमूल्यन करण्याची अशी जाणीवपूर्वक चाल खेळली गेली तर त्याचा थेट परिणाम म्हणजे भयंकर महागाई. आणि हीच महागाई समाजाचे दोन अत्यंत वेगळे भाग करते. या के आकाराच्या अर्थव्यवस्थेकडे बघा. वर जाणारा भाग अशा लोकांचा आहे ज्यांच्याकडे रिअल इस्टेट, शेअर्स, सोने किंवा बिटकॉईन सारख्या मालमत्ता आहेत. महागाई वाढली की या ॲसेट्सची किंमत वाढते. शिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा त्यांना उत्पादकता वाढवण्यासाठी फायदा होतो. पण दुसरीकडे खाली जाणारा भाग बघा. हे ते लोक आहेत ज्यांची संपत्ती फक्त रोख रक्कम किंवा बचत खात्यात पडून आहे. पैशाची क्रयशक्ती कमी झाल्याने त्यांची संपत्ती अक्षरशः नष्ट होतीये. त्यात भर म्हणून एआयमुळे त्यांच्या नोकऱ्या जाण्याचीही मोठी भीती आहे. हा अत्यंत मोठा आर्थिक आणि सामाजिक दुजाभाव आहे. आणि इथेच आधुनिक अर्थव्यवस्थेचा एक अत्यंत कटू सत्य समोर येतं. जे प्रचंड मोठं राष्ट्रीय कर्ज फेडता येत नाही ना, ते महागाई वाढवूनच कमी केलं जातं किंवा फेडण्यायोग्य बनवलं जातं. पण या महागाईमुळे संपत्तीच्या वाटपात जी प्रचंड विषमता निर्माण होते त्यातून लोकांमध्ये असंतोष भडकण्याची शक्यता असते. आणि सूत्रांच्या माहितीनुसार याच असंतोषाला नियंत्रित करण्यासाठी डिजिटल नियंत्रण यंत्रणा म्हणजे डिजिटल ओळख आणि प्रोग्रामेबल चलनासारख्या गोष्टींची एक अत्यंत कडक यंत्रणा उभी केली जात आहे. तर ह्या सगळ्या माहितीच्या विश्लेषणानंतर माझ्या मनात एक अत्यंत गंभीर प्रश्न येतोय, जो मी तुम्हालाही विचारू इच्छिते. जर जगातील महान सत्ता आणि एवढे मोठे बिझनेस टायकून्स एकत्र येऊन जागतिक चलनव्यवस्था गुप्तपणे नव्याने लिहित असतील तर ह्या बदलत्या के आकाराच्या अर्थव्यवस्थेची अंतिम किंमत नेमकी कोणाला मोजावी लागेल? ह्या मोठ्या लोकांच्या भौगोलिक, राजकीय बुद्धिबळाच्या खेळात सामान्य माणसाची आर्थिक सुरक्षा पणाला लागलीय. त्यामुळे आता विचार करण्याची वेळ आलीय. ह्या नव्या बदलात आपण स्वतःच्या संपत्तीचं संरक्षण कसं करणार? नक्की विचार करा.